तालुक्याच्या ग्रामीण भागातून पंढरपुरात माव्याचा प्रवास शहरात बंद असला तरीही ग्रामीण भागात माव्याची खुलेआम विक्री. तालुका अन्न भेसळ अधिकाऱ्याचं दुर्लक्ष. पंढरपूर शहरात मावा विक्रीचा नवीन फंड अंमलात आला असला तरी ग्रामीण भागात माव्याची विक्री खुलेआम सुरू आहे. यामुळेच तालुक्याच्या ग्रामीण भागातून मावा शहराकडे एक्सपोर्ट होऊ लागलाय. ग्रामीण भागातून प्रवास करत असताना मावा खाणारी मंडळी या भागातून मावा पंढरपूर शहरात येत असल्याचं चित्र दिसू लागले. पंढरपूर तालुक्याला वेगळा अन्न भेसळ अधिकारी आहे. या अधिकाऱ्याचं तालुक्यावर नियंत्रण नसल्याचं चित्र दिसतंय. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील बस स्थानक, चौक, शॉपिंग सेंटर आदी ठिकाणी असणाऱ्या पानटपऱ्यांमधून माव्याची विक्री खुलेआम होतीये. या टपऱ्यामधील ड्रायव्हर माव्याच्या पुड्यानी ओसंडून जात असल्याचं दिसतंय. चौकात तरुणाई मावा चघळताना दिसतेय. याच वेळी पंढरपूर शहरात माव्याची विक्री खुलेआम होत नसल्यानं ग्रामीण भागातून शहराकडे जाणारे नागरिक याच ग्रामीण भागातील टपऱ्यांमधून मावा घेऊन शहराकडे जात असल्याचं चित्र दिसतंय. तंबाखूजन्य पदार्थावर सरकारचे निर्बंध आहे. सुपारीला तंबाखू लावून बनवलेला हा मावा 10 रुपयांमध्ये मिळत असल्यानं स्वस्तात मिळणाऱ्या या नशिल्या पदार्थाकडे नागरिकांचा कल आहे. साहजिकच याचं प्रमाण पंढरपूर शहर आणि तालुक्यात वाढलंय. मावा विक्री म्हणजे पोलीस आणि अन्न भेसळ अधिकाऱ्यांसाठी नवीन पुरण निर्माण झालंय. जिथं बंदी तिथं चांदी. एखादा अनधिकृत व्यवसाय सुरू झाला की पोलिसांची चांदी होते. राज्यात बंदी असणारा हा मावा, त्याची पंढरपूर शहरात आणि तालुक्यात झालेली व्याप्ती हा पंढरपूर शहर आणि तालुक्यातील पोलीस बांधव आणि अन्न भेसळ अधिकारी यांच्यासाठी मोठी मिळकतीची गोष्ट झाली आहे.